आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे. कशा बाबतीत निवेदन दिलं, काय मागणी केलेली आहे, काय झालं नेमकं, काय प्रकार घडला? आम्हाला इथं होमगार्डची ड्युटीच देता येत नाही, मग देतच नाही त्यांनी, कारण की आम्हाला फक्त टार्गेट केल्यासारखं करतात त्यांनी. म्हणजे त्यांच्या फेवरमधल्या ज्या महिला आहेत त्यांनाच ड्युटी देतात त्यांनी. आता सोबत आता जेच बंदोबस्त पडला त्याच्यामध्ये पण त्यांचेच नाव आहेत आणि आताच्या उरसाच्या बंदोबस्तमध्ये त्यांचेच नाव डबल घेतलेत. आणि आम्ही बोलायला ऑफिसला मी काल गेले तर मला असं म्हणजे विरुद्ध असे कसे पण मला त्यांनी बोलले आणि असं मला असं वाटतं की त्यांनी ड्रिंक करून होते तिथं सहसा. कोण होते ड्रिंक करून? समादेशक आमचे तिथले. तुमचे समादेशक? आम्ही बोलायला गेले मी त्यांना तर डायरेक्टली मला म्हणले की काय करायचं ते करा, एस मॅडमला अर्ज द्या, काही पण करा, कोणी काही माझं वाकडं करू शकत नाही असं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे? विरुद्ध असे काही पण बोलले. मग मी त्यांना एकच म्हणलं, आम्हाला फक्त आमच्या ड्युट्या किती म्हणजे वर्षातल्या भरावे लागतात, तर त्या ड्युट्या आम्हाला दाखवा म्हणले, तर नाही दाखवत बोलले ते. मग ठीक आहे, तुम्ही किती वर्षापासून इथं जॉब करता आणि कधी तुमची ट्रेनिंग संपली? ट्रेनिंग आमची सप्टेंबरमध्ये संपली, तेव्हापासून आम्हाला कसंच बंदोबस्त नाही. आणि मेन म्हणजे मुद्दाम असं टार्गेट केल्यासारखं करतात की जे त्यांच्या जवळच्या महिला त्यांना हिथंच बंदोबस्त देतात धाराशिवमध्ये, आणि दुसऱ्या महिला आहेत त्यांना असं लांब लांब देतात. आणि मला तर सहसा प्रत्येक माझ्या लिस्टमध्ये असं नाव येतं की मला तर लांबच बंदोबस्त येते, कुठं करमाळ्याला कधी टाकतात, कधी तिकडे लांब लांब टाकतात कुठं पण. मग असं टार्गेट धरल्यासारखं करतात त्यांनी प्रत्येक टायमिंगला. आणि वर्ष झालं मला बंदोबस्त करते, पण त्यांनी प्रत्येक टायमिंगला मला बाहेरच बंदोबस्त दिला, कधीच इथं धाराशिव सिटीमध्ये दिला नाही. आणि असं बोलतात की तुम्ही हिथलंच नाहीये, तुम्ही ग्रामीणच्या घ्यायला पाहिजे, हिथल्याच घ्यायला पाहिजे, तर त्यांनी प्रत्येक टायमिंगला तसंच बोलतात. म्हणजे टार्गेट करून तुम्हाला ड्युटी दिली जाते, म्हणजे लांब कुणाला जवळ कुणाला असं करण्याचं तुम्ही त्यांना तक्रार वगैरे केली का? नेमकं काय म्हणले त्यावेळेस? तक्रार केली तरी पण कोण काहीच ह्याच्यामध्ये रिस्कच घ्यायला गेले, कोण काहीच बोलत नाही. आमच्या समादेशाला काल पण गेले तरी पण त्यांनी काहीच बोलले नाही. ठीक आहे, मग आता तुम्ही समादेशक तुमचा पुरुष आहे, तुम्ही याबद्दल काय तक्रारमध्ये केलेलं आहे का? आमची फक्त एवढीच विनंती आहे की आम्हाला महिलाला समजून घेण्यासाठी आम्हाला महिला समादेशच पाहिजे. हा प्रकार कुठं घडलाय, नेमका कुठं होतोय हा सगळा? धाराशिव सिटीमध्ये होमगार्ड ऑफिसला. आणि ही एक कळकळीची विनंती आहे मला एस मॅडमची की मला ह्याच्यामध्ये काही तर सपोर्ट करावे. आज तक्रार दिली, निवेदन दिलंय, काय निवेदन दिलेलं, काय मागणी, काय नेमकं काय प्रकार घडतं? आम्हाला ड्युट्या पडत नाही आहे, त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. पण आत्तापर्यंत आम्ही जसे ट्रेनिंगला जाऊन आलो आहे त्याच्यानंतर 3 बंदोबस्त पडलेत, 3 बंदोबस्त झाले, त्याच्यामध्ये आम्हाला एकही बंदोबस्त भेटलेला नाही आहे. ते डबल काही जणांची नावं आलेत, पण आम्हाला बंदोबस्त भेटावा. आमचे जे काय आहेत ते आमचे निम्म तरी 6 महिन्याची तर किंवा 6 महिने नका नसं नाहीत, पण आम्हाला पण आदलून बदलून का होईना ड्युटी द्यावी ही नम्र विनंती आहे. ठीक आहे, आपलं नाव काय आणि कुठं घडतोय हा प्रकार, आणि तुम्ही याच्याबद्दल काय केलं आणि कोणापाशी तक्रार वगैरे केली होती याच्या अगोदर? आतापर्यंत आम्ही असं तोंडीच बोललेलो आहे, कोणापाशी तक्रार वगैरे केलेली नाही. फर्स्ट टाइम आहे, आता आम्हाला 1.5 वर्ष झालेलं आहे. फक्त ड्युट्या भेटण्यासाठी आमचं चाललंय इथं, आणि बाकी इथं धाराशिवमध्ये होतंय हे सगळं. तोंडी कुणाला बोललात आपण हे असं त्रास होतोय ते? तिथं समादेशकांना बोललेलं वगैरे आहेत आम्ही. मग त्यांचं उत्तर काय होतं, काय म्हणतायत ते? म्हणजे मी काय पर्टिक्युलर बोललेलं नाही आहे, पण म्हणजे बाकीच्यांचं आहेत ना, पण भेटत नाही आहेत आम्हाला ड्युट्या. ठीक आहे, असं किती जणांसोबत होत आहे? भरपूर, एवढ्या तरी सगळ्या थांबलेलोच आहेत. नवीन मुलींची जास्त नावच नाही आहेत, सगळ्या जुन्याच महिला घेतलेल्या आहेत. ठीक आहे, कधीपासून ड्युटी दिली नाही तुम्हाला? आतापर्यंत 3 बंदोबस्त झालेत. जशी आमची ट्रेनिंग झाली आहे, ट्रेनिंगमध्ये पण आम्हाला पाठवलं त्यावेळेस, त्याच्यानंतर आमच्याकडून दसऱ्याचा बंदोबस्त झाला. मुलांचा ज्यावेळेस म्हणजे ट्रेनिंग झाली ना, तर मुलांची ट्रेनिंग झाली आणि तेव्हा गणपतीचा बंदोबस्त पडला होता, तेवढ्यासाठी त्यांना आणलं होतं, तर आमचा बंदोबस्त तो पण गेला. त्याच्यानंतर आडे साहेब म्हणले होते आम्हाला, तुमच्यासोबत काय होणार नाही, तुम्हाला दिला जाईल बंदोबस्त वगैरे, परत नंतर तुमच्यासोबत काय गैरसोय वगैरे होणार नाही. ज्या महिला गेल्या नाही त्यांना डबल का नाही तो बंदोबस्त करून त्या ट्रेनिंगला डबल गेल्या, पण आमचा तो बंदोबस्त सगळ्यात मोठा होता तरी पण तो गेला, आणि त्याच्यानंतर पण आम्हाला ड्युटी नाही आहे. ज्या जुन्या महिला आहेत त्यांनी ड्युट्या केल्या दसऱ्याच्या सुद्धा, आणि तरी पण डबल 4 ड्युट्या झाल्या त्यांच्या. ठीक आहे, मग आता आमचं मागणी खूप काय? नुकसान आहे, त्याच्यामुळे फक्त आम्हाला ड्युट्या द्यावी ही फक्त नम्र विनंती आहे.